हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काल आणलेलं दूध आणि दही, तर दूध तापवायला ठेवते फ्रीजमध्ये, तसं ठेवलेलं. तर नेहमीप्रमाणे मी तूप लावते, रद्दी पेपरला थोडंसं तूप लावते आणि दूध गरम करायला ठेवते. हे बघा, दूध गरम करायला ठेवलं. त्याच्यानंतर मग दही आहे ना, एका छोट्या पातेल्यात काढून ठेवते. एक गडबड झाली. दूध तापवायला ठेवलं आणि दूध अभिषेकसाठी काढून ठेवलंच नाही. डायरेक्ट मी तापवायला ठेवलं. आता परत जाऊन मला छोटी थैली घेऊन यावं लागेल दुधाची अभिषेकसाठी. तर तिथं बघा चायला ठेवलं आहे आणि चायपत्ती संपली. आता संपली तर मग ते काढलं नवीन चायपत्ती. वाघ बकरी वापरते मी. चायपत्ती कोणचं पण वापरते, जे मला पसंत येते तसं. प्रत्येक महिन्याला मी वेगवेगळं चायपत्ती वापरते. तर डब्यातली चायपत्ती संपली, तर मग आता हे डब्यात भरून ठेवते. हे बघा, आणि चायला ठेवलं. चाय लागलंच त्याच्यात टाकून घेते चायपत्ती हे, आणि डबा भरून घेते चायपत्तीचा. आज महाशिवरात्री म्हटल्यावर डोकं धुतलं, आणि महाशिवरात्रीला डोकं धुतलेलं चालतं. फक्त एवढंच की ना, श्रावण सोमवारच्या सोमवार आहे ना, डोकं अजिबात धुवायचं नाही. मी तर धुवत नाही आणि शास्त्रानुसार पण धुवायचं नाही. आणि जेव्हा आपला उपास असतो सोमवारचा, तेव्हा तर डोकं धुवायचंच नव्हतं. शक्यतो सोमवारचं डोकं धुवायचंच नाही. मग कपलं रविवारचं, शुक्रवारचं, बुधवारचं धुवायचं असतं, आणि गुरुवारचं तर अजिबात धुवायचं नसतं. महाशिवरात्रीला डोकं धुतलेलं काही बिघडत नाही, चालतं. उलट चालतं महाशिवरात्रीला डोकं धुवायचं. तर मी धुतले डोकं. तर आज माझा उपास आहे म्हटलं, साबुदाणे खिचडी करणार आहे, आणि तसंच बटाट्याची थोडीशी खिचडी बनवणार आहे. साबुदाणे सगळं कपलं पातेल्यातलं काढून टोपल्यात काढून घेतलं, आणि बटाट्याची साल काढून घेते. आणि पहिले बारीक चिरून घेते, त्याच्यानंतर दुसरं ना उभं चिरून घेते. असं 2 करून घेते. आणि बारीक चिरलेलं ना त्या साबुदाण्यामध्ये टाकते, आणि मोठं उभं चिरलेलं ना त्याची वेगळी खिचडी बनवणार आहे. हे बघा, सगळे बटाटे मी पहिले बारीक काढून घेते. 2 बटाट्याचे, आणि 2 बटाट्याचे ना उभं चिरून घेते. हे बघा, चिरलं. बटाटे धुवून घेते, काळं पडायला नाही पाहिजे म्हणून. तर मी कापताना धुवत नाही, कापून वगैरे सगळं झाल्यानंतर धुते. आणि ते पण धुवून घेते. ते पाण्यात थोडंसं डिप करून ठेवते. आणि हे करायचं म्हटलं लगेच मी चाळणमध्ये करून घेते. परत ओलं ओलं म्हटलं ना, तर सगळं खिचडा होऊन जाते. थोडं थोडं पाणी नितळून घेते त्याच्यात. म्हणून जाळीत टाकून घेतलं बारीक बटाटे. तोपर्यंत पाणी नितळतं, तर व्यवस्थित भाजून घेते. पहिले बटाटेच फ्राय करायचे. हे बघा, सगळं बटाटा दोन्ही पण धुवून घेतला, आणि साबुदाणे बाजूला काढून घेतला, आणि मिरचीचा ना पेस्ट करून घेते भरपूर अशी, कारण की दोन्ही ह्याला पाहिजे म्हणून. तर त्याची पेस्ट करून घेते. हे बघा, तर दूध तापून झालं, चाय पण मी पिली. लागलंच अभिषेकसाठी आहे ना, थोडंसं दही बाजूला काढून घेते, कारण की आता नाश्ता लगेच करायचा आहे म्हणून. झालं साबुदाणा तर खाऊन घ्यायचं आहे म्हणून. आणि आता दोन्ही प्लेटमध्ये मला आणि कार्तिकला काढून घेते, आणि त्याच्यात थोडीशी साखर टाकून घेते, आणि दुसरी छोटी आहे वाटी ते अभिषेकसाठी काढून घेते. कधी पण नेहमी मी काय करते, पहिले देवांसाठी काढून घेते, मग आमच्यासाठी. तर हे सगळं काढून घेतलं, आणि छानपैकी असं ना साखर त्याच्यात मुरावं म्हणून पहिलेच काढून ठेवलं, त्याच्यात टाकून ठेवलं, आणि ते चांगलं मुरून जाते. आणि इथं बघा, पेस्ट करून घेतलं. आणि आता कढई घेतली, कढईत थोडंसं तेल टाकलं, आणि कापलेलं बटाटे फ्राय करून घेते. चांगलं फ्राय करून घेते. अजिबात मीठ टाकलं नाही, नुसतं फ्राय करून घेते. आणि ते साबुदाणा खिचडीवर साबुदाणे भिजवलेत ना, त्याच्यात काढून घेते. आणि हे बघा, परत तेल टाकून घेते, आणि तेल चांगलं गरम झालं ना, तर त्याच्यात ना पेस्ट घालून घेते. हे बघा, आणि चांगलं भाजून घेते, फ्राय करून घेते, आणि छानपैकी भाजून घेतलं, आणि ते सगळं टाकून घेते. आणि एकदम करपायला नाही पाहिजे म्हणून व्यवस्थित हे करून घेते, मिक्स करून घेते. वरतून शेंगदाण्याचं कूट आणि शेंदूर मीठ टाकलं, आणि चांगलं फ्राय करून घेते. हे बघा, आणि एक मिक्स करून घेते चमच्याने सगळं, आणि झाकण लावून ठेवून घेते. हे बघा, आणि दुसऱ्या गॅसवर चढवते, कारण की ह्या गॅसवर मला बटाट्याची खिचडी बनवायची. आणि छोटीशी कढई घेतली, आणि कढईत तेल टाकलं, आणि ते पेस्ट टाकून घेतलं, आणि हे भिजवलेलं ना बटाटे पाणी नितळून घेतलं, आणि टाकते. आणि चांगलं फ्राय करून घेते, आणि चांगलं शिजायला म्हणून झाकण लावून घेते. आणि इथं बघा, अजून एकदा हलवून घेतलं. खाली सारखं सारखं हलवायचं, खाली लागत नाही म्हणून हलवून घेते मी. बटाट्याच्या खिचडीत मीठ टाकून घेते, आणि पहिले झाकून ठेवलेलं, आता मीठ टाकून एकजीव करून ना परत झाकण लावून ठेवते. हे बघा, आणि परत 5 मिनटानंतर काढून बघितलं, आणि परत व्यवस्थित फ्राय करून घेते, हलवून घेते छानपैकी, आणि वरती परत झाकण लावून ठेवते. शिजल्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं, नाही तसं टाकलं की कच्चं पच्चं लागते. आणि इथं लागलंच ते पण हलवून घेते व्यवस्थित.
आणि आता बघा मी शेंगदाण्याचं कूट टाकते. चांगलं शिजलं आहे बघा. पहिले मी ना चमच्याने साईजन तोडून बघितलं, तुटलं तर मग शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि चांगलं फ्राय करून घेते आणि एकजीव करून घेते आणि झाकण लावून ठेवते. आणि ते गॅस बंद केला आणि आता साबुदाणे खिचडी आहे ना पहिले ना वाटीत काढून घेते स्वामींना दाखवायला बघा. त्याच्यानंतर मग प्लेटमध्ये काढून घेते. आता मी आणि कार्तिक खाऊन घेतो, कारण की पटापट खाऊन घ्यावंच लागेल. कार्तिकच्या पप्पाचा फोन आला आहे, बोलले की तयार होऊन बस की मंदिरात जायचं. आता कोणत्या मंदिरात घेऊन जायचं ते मला माहीत नाही, फक्त मला फोन करून सांगितलं तू आणि कार्तिक तयार होऊन बसा, तर मी आलं की लगेच निघायचं. त्याच्यासाठी तयार होणार आहे. बटाट्याची खिचडी छानपैकी शिजली. आता ते संध्याकाळी खायला येईल आणि मी साबुदाणे खिचडी खाऊन घेते मी आणि कार्तिक. आणि कार्तिकच्या पप्पाची फोनवर बोलताना बघा लागलं थोडंसं. असो, आता निघायचं आम्हाला. संध्याकाळचे 6 वाजले. दारापुढे दिवा लावून घेते आणि मंदिरात जाऊन आलो 5 वाजता. आणि आल्यानंतर फ्रेश झाली, झाडू वगैरे सगळं मारलं. त्याच्यानंतर बघा संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते. तर दिवाबत्ती तर झाली, तर वेगळी पूजा मांडणी करून घेते. रांगोळी काढून घेते. रांगोळीवर छानपैकी हळद कुंकू वाहून घेते, स्वस्तिक काढते आणि वरती चौरंग पाट हातरते. आणि चौरंग पाटवर लाल वस्त्र हातरायचं नाही, पांढरं वस्त्र. तर पांढरं वस्त्र आणून ठेवलं आहे, तेच हातरणार आहे. आणि शिवलिंगची छानपैकी असं महादेवाची पूजा करून घेते. आणि मी श्रावण महिन्यात आणि ह्याच्यात महाशिवरात्रीला पांढरं वस्त्र ह्याचं म्हणजे महादेवाला पांढरं वस्त्रच हातरायचं असतं, लाल अजिबात नाही. तर छानपैकी रांगोळी काढून घेतली आणि हळद कुंकू पण वाहून घेते. हे बघा चौरंग पाट पुसून घेतलं आणि बघा पांढरं वस्त्र हातरून घेतले आणि दिवा लावून घेते. हे बघा देव धुवायच्या टोपल्यात ना शिवलिंग धुवून घेते आणि बघा स्वच्छ असं धुवून घेते. तुम्हाला सांगते कशासाठी. आणि पहिले आता दहीनी ना अभिषेक करून घेते. अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचं. पहिले दहीनी अभिषेक केला आणि छानपैकी चोळून घेतलं आणि धुवून घेते. आणि त्याच्यानंतर वरतून साखर टाकून घेते, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून. त्याच्यानंतर तुपाचा अभिषेक करून घेते बघा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत. त्याच्यानंतर मधाने अभिषेक करून घेते. त्याच्यानंतर छानपैकी असं चोळून घेते आणि धुवून घेते. पंचामृतीने धुणार आहे ह्यावेळी वेगळ्या पद्धतीने. त्याच्यानंतर दुधाने अभिषेक करून घेते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हेच मंत्र म्हणत अभिषेक करायचं. त्याच्यानंतर पाण्याने अभिषेक करून घेते. असं पंचामृतने ना शिवपिंडावर अभिषेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघ रुद्रयंत्र आहे, रुद्रयंत्रावर पण मी करणार आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करायचं. पहिले दहीने घेतलं, मग तूप, मग साखर, मग मध, नंतर दुधाने करून घेतलं. आणि माझ्याकडं रुद्रयंत्र. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचं जपच करायचं. त्याच्यानंतर स्वच्छ असं धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर शिवपिंडावर बघा चंदनाने अभिषेक करून घेतलं. माझ्याकडे चंदन होतं म्हणून चंदनाने अभिषेक करून घेतलं. आणि एवढं सगळं म्हणताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचं जपच करायचं. आणि अभिषेक करून झालं. आता मी गळती लावून घेते. आता पाण्याचा अभिषेक करून घेते आणि गळती व्यवस्थित लावून घ्यायचं. पहिले बरोबर शिवपिंडावर ना पाणी गळायला पाहिजे. रुद्रपठण करायचं. रुद्रपठण करायला शक्य नाही झालं तर फक्त शिवमहिमा स्तोत्र, तेही शक्य नाही झालं तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केलं तरी चालते. नाहीतर महामृत्युंजय मंत्र ही ना शिवमहिमा स्तोत्र म्हणून अभिषेक करणार आहे. छानपैकी अशी गळती लावली आणि तिथं गळती लावली आणि रुद्रयंत्रावर चमच्याने करणार आहे. तर शिवमहिमा स्तोत्र मी संस्कृतमध्ये करणार आहे. प्राकृतमध्ये करा, संस्कृतमध्ये करा तरी पण चालते. अभिषेक करून झाला. या अभिषेकचं पाणी आहे ना आम्ही तिघांनी आता पिऊन घेतो. आणि एका मी ग्लासमध्ये काढून घेतलं आणि शिवपिंडानं स्वच्छ असं पुसून घेतलं. रुद्रयंत्र पण पुसून घेतलं आणि भस्म लावून घेते. हे बघा 3 बोटाने लावून घेतलं भस्म. आणि पांढरे फूल ठेवायचं. तर पांढरे फूल कोणचे पण चालतात, फक्त जास्वंदाचं अजिबात चालत नाही. तर मी विकत आणलेलं ते फुलं आहेत. तर आपलं ते झाडावर भेटतात ना ते फूल ठेवलं तरी चालेल, फक्त पांढरं पाहिजे. जास्वंदाचं पांढरं चालत नाही, फक्त साधे फूल चालतात पांढरे. आणि माझ्याकडे ना धोत्रेचं फळ आहे ना ते पण ठेवून घेते. फूल तर भेटलं नाही, फळ भेटलं. पाटेश्वरवरून येताना घेऊन आली धोत्रेचं फळ आणि बेलपत्र हे घेऊन आली. आणि माझ्याकडे रुद्राक्षाची माळ आहे ना ते पण ठेवून घेते.
आणि खडीसाखर ठेवते बघा. आता मी पूजा करून घेते. पहिले तुपाचा दिवा लावून घेते, त्याच्यानंतर अगरबत्ती आणि ना माझ्याकडं कप धूप आहे ना ते पण लावून घेते. त्याच्यात 2 कापराच्या वड्या ठेवल्या ते ठेवून घेते आणि त्याच्याने पण ओवाळून घेते आणि लागलंच कापूर आरती करणार आहे. थोडंसं तांदूळ त्याच्यावरनं कापूर ठेवून कापूर आरती करणार आहे. जी केंद्रात ना शंकर भगवानची आरती होती ना तेच मी इथं करणार आहे. कारण की मी दुसरी आरती कोणची करत नाही. मी फक्त सगळं जे मी घरात करते ना सगळं केंद्रानुसारच करते मी. तर मी केंद्रानुसारच आरती करून घेते. इथं बघा आरती करून घेते मी. आरती करून झाली आणि आजची पूजा पण झाली. कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता मी करणार आहे शिव अष्टोत्तर नामावली. त्याचे 108 शंकर भगवानचे 108 नावं घेऊन ना बेलपत्र अर्पण करणार आहे. आणि बेलपत्र पालटं अर्पण करायचं. हे बघा मी पालटं अर्पण करून घेते. जोपर्यंत माझ्याकडं बेलपत्र आहे ते अर्पण करून घेते. त्याच्यानंतर शेवट राहिलं तर शेवट मी कशी करते तुम्हाला दाखवते. हे बघा. तर हे बघा असं करते. तर 108 नावं घेऊन त्याच्यानंतर मग बाकीच्या सेवा करायच्या. बाकीच्या सेवा काय काय करणार आहे तर शिवलीला अमृत 11वा अध्याय आणि महामृत्युंजय मंत्र, ज्योतिर्लिंगाचे 12 नावं करणार आहे. त्याच्यानंतर मी हे करणार कालभैरव अष्टकम आणि ओम नमः शिवाय 1 माळ जप करणार आहे. आणि बाकीच्या सेवा करून घेते बघा. अशी मी सगळी सेवा करून घेते. शिवस्तुती म्हणजे कैलास राणा शिवचालिसा, शिवमहिमा स्तोत्र, शिवध्यानम, रुद्र गायत्री मंत्र एवढं सगळं मी पठण करणार आहे आज. आजची देवपूजा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. शेवटला बघा मी शिवलीला अमृत 11व्या अध्यायाचा पठण करायला लागले आणि हे शेवटला करते. आणि सगळी छोटी छोटी सगळी सेवा आहे ना ती पटापट करून घेतल्या आणि शेवटला ते ठेवलं. आणि कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून एकदा स्वामी भक्तांना आणि सगळ्या फॅमिलीला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.